हाय नमस्कार सगळ्यांना. काय म्हणतात ताई? काय नाही, दिवस मावळलाय आता. 6 वाजले. छानपैकी वाजलं, उदबत्ती लावलेली, धूप लावली की माझ्या तोंडावर येतं. ते असं वार आहे ना त्याच्यामुळे तुमच्याकडे येतं. माझ्याकडे चिरते सुगंध छानपैकी असं चाललंय. आणि म्हणजे दिवस मावळलाय, छान असं आभाळ आलेलं आहे तिकडं, असं काळं मस्तपैकी. आणि आता कसा हॉटेलचा एक अर्धा तास रॉंग टायमिंग असतो आमचा, आम्हाला फ्रेश व्हायसाठी, व्हिडिओ काढायसाठी फ्रेश व्हायसाठी आमचा ही टाइम. आणि क्लिनिंग म्हणजे टेबल व्यवस्थित करून घ्याय, सकाळी कधी केलं संध्याकाळी आणि थोडं साफसफाई, आमचा अर्धा तास चालू असतं आमचा. काय म्हणतात मॅनेजर? हा आपला 4 ते 7 असा टाईम आहे जिथं आपण सगळे क्लिनिंग करतो. फरशी पुसणे, झाडून काढणे, टेबल क्लिनिंग करणे. त्याच्यामुळे सर आपण टप्पेपणा करून घेतो. नंतर 7च्या आपलं कस्टमर ओव्हरफ्लो होतो. त्याच्यामुळे सगळं क्लिनिंग करून घ्यावं लागतं आपण. आणि मॅडम आता इतका लोड असतो इथं टोकन करण्यासाठी, मॅडम सुचत नाही किती नोटा घेऊन किती नाही देत, कारण कुठे ठेवावं. आणि आमचा असा काउंटर नाही निघाला, असं इतका भक्कम आहे, नादच नाही कळलं. तुम्ही समोर येऊन भेट देऊन बघू शकता. गल्ल्याची का असू दे. चला चेष्टाचा विषय झाला. इकडं ताईंचं चाललंय मोबाईल मध्ये का केलसी करताय? केलसी करताय ना. असू दे. चला म्हणलं एक व्हिडिओ काढावं. सकाळपासून काय व्हिडिओ नाही काय नाही. अंकल बसले तर मस्तपैकी ताट चालू आहे तिकडं. मस्तपैकी ताट लावायचं काम चाललंय. यायलाच लागतं, खायलाच लागतं. हॉटेल खरंच क्वालिटी म्हणजे क्वालिटी. काय लावायचं तुम्हाला? डायरेक्ट ताट आपला राईस, मटण, रस्सा, करी, सूप सगळं एकाच जागेवर. इकडं भाकरीच्या दुसऱ्या बायका येणार आहेत अजून. या दोघींचं चाललंय भाकरी. त्याला म्हणून घेतात जवळ जाऊन घे की तिथे व्हिडिओ सगळा तिकडून आत काय तू धावती. गरम गरम सूप आहे तिकडं. इकडं रस्ता आहे. आल्या का बाया? किती आणले? 8 का? लय लेट केलं. कुठला एक तर 8 दिवस भांडे घासायला काय पडल्यात तेवढी एक जण लावा केलं, कारण लय भांडे नसतात पडली सगळी धुवून आणतात. आणि बाकीच्यांना भाकरी लगेच 50 भाकरी बनवून रेडी करा. काय म्हणते रोशनी? काय नाही, सकाळी बोलवलं होतं, आली नाही. आता आली, दवाखान्यात गेली होती ना. काम होतं तिला त्याच्यामुळं दवाखान्यात गेली होती. आणि अचानक तिला समजलं आज चालू केलंय म्हणून. नाहीतर रविवारी करायचं होतं असं ठरलं होतं का नाही? माहिती नव्हतं म्हणून आज कॅन्सलच केलं मी सकाळी यायला. त्याच्यामुळे तरी तिला म्हणलं या आजच्या दिवस म्हणून ती आज आली. ते त्यातलं टाइम काढून आलीच. उद्यापासून कंटिन्यू. हां, दोन टाइम येतात. सकाळचं आलं 11ला की डायरेक्ट संध्याकाळ 11-12 वाजता जातात घरी. दोघं येतात. अश्विनी काय म्हणते? अश्विनीचं काय चाललंय? अश्विनी लय बोलत नाही आता व्हिडिओत का नाही, नुसते हसतीन हाय हाय करते अशी. बाळा तुझी शाळा सुटली वैर? कोण गेलता आणाय अश्विनी त्याला? होय, इथंच होता का? चला बायका आलेत आता भाकरी करा.
ह्यांना मग इथून निघालो तुम्हाला काय म्हणता मग? काय नाही. आल्या बायका भाकरीला, हा आले ना. रेडी झाले ना. बरोबर. थोडस जरा उशीर झाला मग एक पण आले. 5 मिनिटं इकडे तिकडे होतच की करतो आता काय आहे. तोपर्यंत अश्विनी आणि आपले रोशनी होत्या, दोघी करत होत्या. मग आल्या बायका बसल्यात भाकरी. तर असू द्या, चला म्हणलं दाखव थोडं थोडं तुम्हाला. असं इथं अगोदर टोकन घ्यायचं. काय म्हणता? थोडं थोडं हो, सकाळपासून व्हिडिओ नाही. हा, मला पण काढायचं आहे, चला म्हणलं आता थोड्या वेळ. दिवस मावळते सगळे काळा केले आता. म्हणून आता बायका आल्या, त्यांना सांगितलं व्यवस्थित. दळणं दळत होते बघ, कोण दळत? दळण नाही दळाय टाकलं अजून, बंद आहे गिरण. अश्विनी टाकाय सांगितलं ना, मी दळत होते सकाळपासून. मग अशी गिरण बंद केल्या परत चालूच नसेल केली अशी. हा हा, चालूच केली नाही अजून, बंदच आहे. करावं लागलं. रेल्वेचा आवाज येतो. इथं जवळच रेल्वे स्टेशन आहे, ही ओलांडलं की तिकडं पलीकडं. हा, हॉटेलच्या पलीकडंच रेल्वे रुळ आहे ना, का स्टेशन आहे? नाही, स्टेशन इकडे पुढे रेल्वे रुळे होय. बारामती. हा, तर असू द्या. बघा कसा वाटला बाय व्हिडिओ. सगळ्यांना, शुभ संध्याकाळ, गुड नाईट.